महाबळेश्वरमधील लॅडविक पॉईंट या ठिकाणी मी आहे आणि पर्यटक देखील माझ्यासोबत आहेत. या ठिकाणचा पूर्ण परिसर पाहायला गेलं तर हे डोंगरावर असणारे हे ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी पर्यटक देखील माझ्यासोबत आहेत. खरं तर ज्यावेळेस तुम्ही एंट्री केली आहे या लॅडविक पॉईंटपाशी काय वेगळं तुम्हाला पाहायला मिळतं? निसर्गाचं नयनरम्य दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि अद्भुत असं डोंगररांगा, सुंदर अशी हिरवळ आणि खूप सारे करवंदाची झाडं, जांभळाची झाडं, आंब्याची झाडं, निसर्गाचा सुंदर असा येथे जो निसर्गाचं जे सौंदर्य आहे त्या या ठिकाणी पाहायला भेटतंय. आणि निसर्गाची किमया पाहायची असेल तर या ठिकाणी येऊन खरंच त्याचा अनुभव घेतला तर तुम्हाला खरंच असं वाटेल की स्वर्ग स्वर्ग काय म्हणतात तो या ठिकाणीच आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्र डिपार्टमेंटच्या फॉरेस्ट विभागाने जे काही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे, झाडे जपलेली आहेत, त्या अतिशय उत्तम दर्जाची झाडे या ठिकाणी जपलेली आहेत. तुम्ही कुठून आलेत? आम्ही बारामतीहून आलेलो आहे. बारामतीवर. हो. खरं तर बऱ्याच ठिकाणी 43 डिग्रीचा तापमान जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी 30 आहे. मात्र हे कमी का झालेलं असं? ह्या डोंगरदऱ्यामुळेच कमी झालेलं असावं. हो. झाडांची संख्या पण खूप जास्त आहे. हां, झाडांची संख्या पण खूप जास्त आहे आणि थंड एकदम हवा येते इथं. किती वेळेस म्हणजे किती वेळ इथे येण्याची? हे आम्ही 5-6 वेळा आलो इथं. हो. नेमकं ज्यावेळेस एंट्री केली या महाबळेश्वरच्या परिसरामध्ये काय काय वेगळं तुम्हाला पाहायला मिळालं? आता खरं तर आमच्या भागात 45 डिग्रीपर्यंत तापमान जातं आहे आणि इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा अक्षरशः आम्ही गाडीचा ए सीसुद्धा बंद केला. इतकं थंडावा इथं आहे आणि छान वाटतं इथं. झाडे आहेत, डोंगर आहेत आणि हवेचा गारवा आहे इथं. म्हणजे छान वाटतं, एकंदरीत खूप छान वाटतंय आणि वेगळं आहे इथं, वातावरणच वेगळं आहे इथं. आमच्या भागापेक्षा इथलं वातावरण जरा जास्तच वेगळं आहे. तुम्हाला काय वेगळं युनिक काय वाटलं? आम्हाला इथं काय नाही, फक्त आमच्या इकडं तापमान खूप जास्त आहे. आम्ही फक्त इथं हे तापमान बघायला किंवा थंड हवेच्या ठिकाणी म्हणून एक रिलीफ मिळाला आम्हाला इकडं आल्यामुळं. तेवढ्यासाठीच आम्ही फक्त फिरायला आलोय. बाकी इथं काही प्राणी वगैरे तुम्हाला पाहायला मिळाले? हो आहेत, प्राणी म्हणजे माकड किंवा असे छोटे मोठे प्राणी बघायला मिळाले आम्हाला. जास्त इथं माकड आहेत जास्त प्रमाणात. काय माणसाळ्यासारखे जवळ वगैरे आले की काही म्हणजे काही डेंजरस वाटलं? नाही, डेंजरस काय नाही, ते एकदम इथं माणसळलेले प्राणी आहेत ते. त्यांचा काही त्रास किंवा काय नाहीये. ओके, धन्यवाद. खरं तर या पर्यटकांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का या महाबळेश्वरमधून हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंबळे, या महाबळेश्वर.